भाजणी न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी काटेरी खुसखुशीत चकली कशी बनवायची? चकली करायची म्हणलं की भाजणी करायचा कंटाळा हा सगळ्यांनाच येतो. तर झटपट अशी तयार होणारी ही चकली कशी बनवायची? आषाढ स्पेशल आज आपण बिना भाजणीची झटपट चकली तयार करणार आहोत. अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून नळीसारखी पोकळ ही चकली. अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही खमंग खुसखुशीत चकली. तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत काटेरी चकली. तर यासाठी इथे आपल्याला सर्वात अगोदर एक पॅन घ्यायचा आहे. या पॅनमध्ये आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे. इथे तुम्ही एक वाटी सुद्धा वापरू शकता आणि त्या वाटीप्रमाणे इथे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी या कपने 2 कप पाणी इथे घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला एक 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आता तीळ घातल्यानंतर एक अर्धा चमचा ओवा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. ओवा घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला साजूक तूप यामध्ये घालायचं आहे. आता ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुपाचा वापर इथे आपल्याला जास्त देखील करायचा नाही, नाहीतर चकली ही तेलात विरघळू शकते. पाहू शकता इथे मी अगदी 1 ते 1.5 चमचा तूप यामध्ये घातलेला आहे. आता या पाण्याला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच इथे आपल्याला गॅसचा फ्लेम थोडासा मीडियम करायचा आहे आणि हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ज्या कपने आपण पाणी घेतलं त्याच कपने 2 कप ज्वारीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि 1/4 कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे या पद्धतीचा कप नसेल तर इथे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता इथे आपण गॅसचा फ्लेम कमीच ठेवून हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर एक 2 मिनिटांनंतर इथे आपल्याला आता गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम बंद करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. इथे आपल्याला ही कढई गॅसवरतीच ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर याला छान अशी वाफ आलेली आहे. तर पाहू शकता इथे आपण पुन्हा एकदा हे चमच्याने या पद्धतीनं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण एका पसरट परातीमध्ये किंवा एका पसरट बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता हे संपूर्ण पीठ इथे आपण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ते गरमच आहे, यासाठी इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने हे मिक्स करता येणार नाही. यासाठी इथे आपल्याला या पद्धतीने एक ग्लास वापरून हे पीठ या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे ग्लासच्या साहाय्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला अगदी पाणी घेण्याची सुद्धा गरज नाही. व्यवस्थित प्रमाणात इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पण जर तुम्ही इथे पाणी वापराल तर चकली ही काटेरी होणार नाही, चकलीला काटे छान येणार नाहीत. यासाठी इथे आपल्याला पाण्याचा वापर देखील अजिबात करायचा नाही. आता आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे
बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. यामधील इथे आपण एक गोळा काढून घेणार आहोत. आता हा गोळा काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा चांगला मळून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण चकलीच्या साच्याला आतून तेल लावून घेणार आहोत. आता साच्याला आतून तेल लावून घेतल्यानंतर या साच्यामध्ये बसेल इतपत पीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर आता इथे आपण हा साचा बंद करून घेणार आहोत आणि लगेचच इथे आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. यानंतर इथे आपण एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लहान मोठ्या आकाराच्या चकल्या तयार करू शकता. इथे मी मीडियम साईजची चकली तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त अशी काटेरी चकली इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे आपण या प्लेटमध्ये 3 ते 4 चकल्या पाडून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे आपण या प्लेटमध्ये 3 ते 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा इथे छान असं गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये इथे आपण चकल्या सोडून घेणार आहोत. चकल्या तेलामध्ये सोडत असताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुलच ठेवायचा आहे. चकलीवरचे बुडबुडे जोपर्यंत कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपण चकलीला झारा किंवा चमचा लावून घ्यायचा नाही. आता चकलीवरचे बुडबुडे कमी आल्यानंतर इथे आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने या चकल्या पलटी करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 4 ते 5 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती या चकल्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. आता आपण या चकल्या काढून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्हाला कलर पाहूनच कळत असेल चकली किती मस्त अशी काटेरी, खमंग आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आषाढ स्पेशल बिना भाजणीची अगदी झटपट तयार होणारी ही चकली नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.